जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. तर कसे आहात? तर सर्वात अगोदर तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो. तर भावांनो, आज आपण जी काही आपली 6 एप्रिल म्हणजे प्रभू श्रीराम नवमी व जी काही 12 एप्रिल हनुमान जन्मोत्सव निमित्त आपण बॅनर डिझाईन केलेला आहे, तर जी काही PhD फाईल आहे ते तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे. तसेच भावांनो, जर कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व जे काही बेल आयकॉन आहे ते ऑलवरती सेट करून टाकायचं आहे, की ज्यामुळे प्रत्येक व्हिडिओची लिंक ही तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तसेच जर कुणाला बॅनर एडिटिंग बाबतीत काही अडचण असल्यास तुम्ही मला पर्सनली मेसेज करून विचारू शकता. तर भावांना चला व्हिडिओकडे वळूया. सर्वात अगोदर आपण आपलं जे काही सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे व त्यानंतर जे काही साईज आहे ते साईज तुम्ही ॲड करून घ्यायचे. आता मी इथं आपलं जे काही ऑप्शन आहे फाईल ओपन व न्यू जे काही क्रिएट करायचं त्यावरती जाऊन तुम्ही क्रिएट करू शकता. आता मी हे जे साईज आहे 10x15 ती ॲड करून इथं तयार केलेली आहे. तर तुम्ही इथं जाऊन साईज घेऊन बरोबर तयार करून घेऊ शकता. तर भावांनो, तुम्हाला जे काही आता मी मटेरियल देणार आहे त्यामधूनच एक आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही सर्वात आधी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर मला जे काही फोटो आहेत ते खाली ॲड करायचे आहे. त्यामुळे मी जे काही आपलं टायटल आहे ते वरती घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घेऊ शकता. तसेच जो काही तुम्हाला प्रभू श्रीरामचा फोटो मी दिलेला आहे तो पण तुम्ही बरोबर असा आपल्या बॅकग्राऊंडमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आता मला जिथे ॲड करायचा मी तिथे ॲड करून घेतलेला आहे. तसेच जो काही फोटो आहे सिंहासनावरती बसलेला प्रभू श्रीरामांचा तो पण फोटो आपण असा ॲड करून घ्यायचा आहे. आता मला मदत यामध्ये टायटल टाकायचा आहे, त्यामुळे मी बरोबर हा जो काही आहे तो सेट करून घेतला आहे. तसेच भावांनो, जे काही तुला PNG दिले आहे आणि बॅकग्राऊंडच्या मागे जी काही लाईट PNG आहे ते पण तुम्ही अशी ॲड करून घ्यायची आहे. व तसेच तुम्हाला एक फोटो दिलेला आहे तो पण फोटो तुम्ही असा बॅकग्राऊंडमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही त्यासाठी टेक्स्ट पण तयार करून घेऊ शकता. आता मी फोटो टाकला आहे त्यामुळे मी ते राहू देत आहे. तसं इथे मदत पण तोच फोटो ॲड करून घेतो. व तसेच जो काही आपला प्रभू श्रीरामांचा व हनुमानजीचा जो काही फोटो आहे पण असा मी ॲड करून घेतो. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करून घेऊ शकता. व तसेच तुम्ही आता बघू शकता जो काही आपला इन्फिनिटी फॉन्ट आहे मला दिसत आहे. तर तुम्हाला हा फॉन्ट हवा असला मला तुम्ही मेसेज करू शकता. तर भावांनो, तर तुम्हाला हा टेक्स्ट दिसला असेल तर मी हा जो काही आहे हा टाईप केलेला आहे प्रभू श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव. तर तुम्ही पण असं टाईप करून घेऊ शकता फॉन्टमध्ये. व त्याला जो काही आहे मी बॅकग्राऊंड जो काही येलो कलरचा आहे तो दिला आहे. तिथं तुम्ही जो काही टेक्स्टला मारणार आहे तर त्यावरती ठेवून आता इथं ऑप्शन येते तर ते ऑप्शन ऑन करून क्रिएट क्लिपिंग मार्क्स, तर तुम्ही असा क्लिपिंग मार्क्स आपल्या टेक्स्टला देऊ शकतात. तसेच जो काही आपला जास्त प्रमाणात वापरला जाणारा जो काही फॉन्ट ऑफ ऑप्शन्स त्यामध्येच मी मराठीमध्ये टायपिंग करून निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा जो काही टेक्स्ट आहे तर तुम्ही टाईप पण करू शकता. तर तुम्ही दिलं आहे त्यामुळे तुम्ही इतकं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मंगलमय हे मी तयार केलेलं आहे. तसेच जी काही वरती
राम जिनका नाम है अयोध्या जिनका धाम है इसे रघुवंदन को हमारा प्रणाम आहे. तर हे पण आपण असं इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तसंच जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की लाईट PNG लावी तिथे तिथे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. आता मला जिथे इथे योग्य वाटते तिथे तिथे मी ॲड करून घेतलेलं आहे. व तसेच ही जी काही तारीख आहे तर त्या खालची तुम्ही आपलं जे काही फोटोशॉपमध्ये ऑप्शन येतं शेपचं, तर ते शेपवरती जाऊन जो काही हा सर्कल शेप आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे व इथं असा क्रिएट करून घ्यायचा आहे. आता मी क्रिएट केला आहे त्यामुळे तुम्हाला फक्त समजून सांगत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जो काही सर्कल आहे तो तुम्ही तयार करून घेऊ शकता. व तयार केल्यानंतर असा वरती घेऊन ते आपला टेक्स्ट घेऊन तिथे तुम्ही जी काही तारीख आहे आपल्याला टाकायची आहे, जो काही महिना आहे तो पण टाकून घ्यायचा. आता मी 12 एप्रिल टाकलेला आहे. तसंच इकडे पण तसंच सारखं करून घ्यायचं आहे. बघू शकता 6 एप्रिल जी काही आपली रामनवमी आहे ती तारीख मी इथं टाकलेली आहे. तसंच भावांनो तुम्हाला जे काही बॅकग्राऊंड दिला आहे त्या बॅकग्राऊंडला हा काही आपला टेक्स्ट आहे तो सुट्टर होतच आहे. तसंच बॅकग्राऊंडला आपण जो काही इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. ते इफेक्ट कसं द्यायचा, जे काही आपलं ब्रश टूल आहे त्यामध्ये 3500 हा जो काही ब्रश आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ब्रशवरती जाऊन असा मोठा करून घ्यायचा आहे. मोठा केल्यानंतर जो काही बॅकग्राऊंडला आहे तर तुम्ही असा मारून घ्यायचा आहे. आता मी मारलेला आहे व त्याला जो काही आपला इफेक्ट आहे तुम्ही बघू शकता हार्ड लाईट. तर जो काही हार्ड लाईट आहे तो मी इथं मागे दिलेला आहे. तर तुम्ही 1 वेळा 2 वेळा किती पण वेळा देऊ शकता. आता मी 2 वेळा दिलेला आहे काय की जे काही मागे रेड बॅकग्राऊंड झाला आहे तर त्याला जो आपला टेक्स्ट आहे तो एकदम असा खतरनाक शोभून दिसतोय. तसेच भावांनो जे काही तुम्हाला फ्लॅगची PNG पण मी दिलेली आहे तर ती पण तुम्ही बरोबर ॲड करून घेऊ शकता. तर मला गरज तर काही इतकी लागली नाही त्यामुळे मी असा बॅकग्राऊंडला सिम्पल ठेवलेला आहे. तर तुम्हाला कधी लागलं तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर भावांनो तुम्हाला समजलं असेल की डिझाईन आपण कशा प्रकारे तयार केली आहे. तसंच जे काही माझा हा फोटो टाकायचा जो काही बॅकग्राऊंडचा भाग आहे तिथे मी आता जे काही आपले बॉक्स आहे ते इथं टाकणार आहे. तर मी आधीच बॉक्स सगळे तयार केलेले आहेत तर त्यामुळे मी फक्त ते टाकून घेत होते. तर मित्रांनो बघू शकता आपली डिझाईन कशी खतरनाक झाली आहे. तर अशा प्रकारे नवीन नवीन आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व जे काही बेल आयकॉन आहे ते ऑलवरती सेट करा. धन्यवाद मित्रांनो.